संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता आक्रमक। देशमुख कुटुंबासह ग्रामस्थ टॉवरवर चढून करणार आंदोलन। मविया इंडिया निष्क्रिय ठरत आहे हे देशासाठी बरं नाही। आघाडीतील विस्कळीतपणा सावरण्याची जबाबदारी कुणाची? सामना अग्रलेखातून सवाल उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहे। रवी राणांकडून बच्चू कडू यशोमती ठाकूर यांना चहाचं निमंत्रण, तर मनभेद आणि मतभेदांमध्ये फरक। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ठाकरेंची साथ सोडणारे माजी महापौर नंदकुमार घोडिलेंना चंद्रकांत खैरेंनी शिबिगाळ केल्याचा आरोप। एक पाय खराब झाला तर दुसऱ्या पायाचं बघावं लागेल म्हणत खैरेंची धमकी। मुंबई महापालिकेनं औषधांचे 120 कोटी थकवल्याचा आरोप। पालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा बंद करण्याचा औषध संघटनांचा निर्णय। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण। लिलाव बंद पाडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। नाशिकमधील अपघातानंतर मंत्री गिरीश महाजन ॲक्शन मोडवर। पोलीस आणि आरटीओ विभागाची बोलावली तातडीची बैठक, तर रुग्णालयात जाऊन जखमींचीही केली विचारपूस। महाकुंभामध्ये पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं शाही स्नान। पुढील 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन। गगनगिरीला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर राहणार खुला।